नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 सुपर 20 प्रश्नावली भाग 14 आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, या भागामध्ये आपण एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत. अशा प्रकारच्या आपण 13 सुपर 20 सिरीज रिलीज केलेले आहेत, म्हणजेच भाग रिलीज केले आहेत. ते जर आपण पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या. तसेच अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला पाहूया आजच्या सुपर 20 सिरीजमधला प्रश्न क्रमांक 1. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 1 महाराष्ट्र, 2 राजस्थान, 3 उत्तर प्रदेश, 4 मेघालय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 2. गेटवे ऑफ इंडिया कोठे स्थित आहे? 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 हैदराबाद, 4 कलकत्ता. ऑप्शन 1 मुंबई करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिले? 1 स्वामी विवेकानंद, 2 दयानंद सरस्वती, 3 महात्मा फुले, 4 राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 महात्मा फुले हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? 1 3 सेकंद, 2 8 सेकंद, 3 20 सेकंद, 4 8 मिनिट 20 सेकंद. विद्यार्थी मित्रो, अतिशय प्रचंड असणारं अंतर, प्रकाशाचा वेग जवळपास 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने येण्यास 8 मिनिट आणि 20 सेकंद एवढा कालावधी लागतो. म्हणजेच सूर्य प्रचंड आपल्यापासून दूर आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचे नामधारी प्रमुख कोण असतात? 1 पंतप्रधान, 2 निवडणूक आयुक्त, 3 उपराष्ट्रपती, 4 राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रो, राष्ट्रपती हे पद जे आहे ते काही देशामध्ये आपल्याला राष्ट्राध्यक्ष प्रमुख असलेले पाहायला भेटतात, तर भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये राष्ट्रपती हे पद आपल्याला नामधारी असणारं, तर पंतप्रधान हे पद पूर्णपणे ॲक्टिवेट असलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 4 राष्ट्रपती करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कांदा चिरताना कोणता वायू बाहेर पडतो? 1 अमोनिया वायू, 2 हायड्रोजन वायू, 3 आर्गॉन वायू, 4 निऑन वायू. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 अमोनिया करेक्ट उत्तर होय. प्रश्नावली आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? 1 23, 2 46, 3 22, 4 44. विद्यार्थी मित्रो, मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर ते 46 गुणसूत्रे असतात, म्हणजेच 23 जोड्या असतात. जोड्या विचारल्या त्याचं उत्तर 23 असतं आणि संख्या जर विचारली त्याचं उत्तर 46 आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ग्रामपंचायत सचिव कोण असतो? म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालयाचा सचिव कोण असतो? ऑप्शन 1 कोतवाल, 2 तलाठी, 3 ग्रामसेवक आणि 4 सरपंच. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा, ज्याला आपण ग्राम संसद असं म्हणत असतो, त्याचे सचिव असतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नवीन आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते? 1 31 मार्चला, 2 30 एप्रिलला, 3 30 मार्चला आणि 4 1 एप्रिलला. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 1 एप्रिल हे करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रो, आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपते, ही गोष्टही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, PHCचे पूर्ण रूप काय आहे? म्हणजेच PHCचा फुल फॉर्म काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, आपल्या BEd CETमध्ये जवळपास 2 फुल फॉर्म आपल्याला ॲव्हरेजली सगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले पाहायला मिळतात. तर फुल फॉर्मची आपण तयारी करणे, जे पॉप्युलर असणारे प्रसिद्ध असणारे फुल फॉर्म आहेत त्याची आपण तयारी करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो, 1 प्युअर हेल्थ केअर, 2 पार्शियल हेल्थ केअर, पार्शियल म्हणजे अर्धी, त्यानंतर 3 प्रायमरी हेल्थ सेंटर आणि 4 पेंडिंग हजार्ड केअर. विद्यार्थी मित्रो, प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो, हे PHCचं पूर्ण रूप होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? 1 राष्ट्रपती, 2 राज्यपाल, 3 पंतप्रधान, 4 विधानसभा अध्यक्ष. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 राज्यपाल हे करेक्ट उत्तर होय. तसेच राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात.
पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतात विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत, म्हणजे जास्तीत जास्त विधानसभा सदस्य असणारं राज्य कोणतं, असा हा प्रश्न. ऑप्शन 1 महाराष्ट्र, 2 राजस्थान, 3 उत्तर प्रदेश, 4 मेघालय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, या राज्यामध्ये आपल्याला 403 एवढ्या संख्येने विधानसभेच्या म्हणजेच MLAच्या जागा असलेल्या पाहायला मिळतात, ज्या की महाराष्ट्र राज्यासाठी त्याची संख्या 288 एवढी आहे. म्हणजेच 288 जागा आपल्या विधानसभेच्या महाराष्ट्रात आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त विधानसभा सीट असणारं राज्य, ज्यामध्ये 403 जागा आहेत. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती? 1 पुणे, 2 नागपूर, 3 नाशिक, 4 नांदेड. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 पुणे करेक्ट उत्तर होय. तसेच पुणे शहरास महाराष्ट्र राज्याचे विद्येचे माहेरघर असेही म्हणतात. तसा जर प्रश्न आला विद्यार्थी मित्रो, तर त्याचंही उत्तर पुणे असणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? म्हणजे ज्वारीचे उत्पादन होणारा सर्वाधिक उत्पादन होणारा जिल्हा कोणता, असा हा प्रश्न. 1 कोल्हापूर, 2 नाशिक, 3 जळगाव, 4 सोलापूर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 सोलापूर करेक्ट उत्तर. पर्जन्य छायेमध्ये असणारा म्हणजेच पाऊस कमी पडणारा हा जिल्हा आहे. तर विद्यार्थी मित्रो, कोल्हापूर गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारं जिल्हा शहर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध, जळगाव केळीसाठी प्रसिद्ध. ह्याही गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्या. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मनोज जरांगे पाटील हे नाव कोणत्या घटकाशी निगडीत आहे? 1 पर्यावरण लढा, 2 जन आंदोलन, 3 पुनर्वसन लढा, 4 मराठा आरक्षण. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 मराठा आरक्षण करेक्ट उत्तर होय. तर जगात सर्वात मोठी सभा हा विक्रमसुद्धा त्यांच्या नावे आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. तसेच एकाच दिवसात जास्तीत जास्त सभा घेणे हाही जो विक्रम आहे तोही त्यांच्या नावे आहे. तर ऑप्शन 4 मराठा आरक्षण करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताची आर्थिक राजधानी कोणती? 1 चेन्नई, 2 बँगलोर, 3 दिल्ली, 4 मुंबई. विद्यार्थी मित्रो, भारताची राजधानी जरी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी म्हणजेच इकॉनॉमिक कॅपिटल ही मुंबई होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय कोण? तर कोणत्या भारतीय व्यक्तीस अर्थशास्त्र या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर, 2 अमर्त्य सेन, 3 CV रमन, 4 मदर तेरेसा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 अमर्त्य सेन करेक्ट उत्तर होय. तर रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. CV रमन यांना भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या घटकातील नोबेल पारितोषिक मिळाले. तर मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाला. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, मदर तेरेसांना सर्वप्रथम महिलांसाठी नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणजेच भारतातील सर्वप्रथम महिला नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्ती कोण, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर मदर तेरेसा असणार आहे. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक कोणी लिहिले? 1 स्वामी विवेकानंद, 2 दयानंद सरस्वती, 3 महात्मा फुले, 4 राजाराम मोहन राय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 महात्मा फुले करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, यांनी शेतकऱ्यांचा आसूड हेही पुस्तक लिहिले. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 14 नोव्हेंबर, 2 8 मार्च, 3 जानेवारी आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 जानेवारी करेक्ट उत्तर होय. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, 14 नोव्हेंबर हा आपण बालदिन किंवा बालक दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर 8 मार्च जागतिक महिला दिन होय. विद्यार्थी मित्रो, एखाद्या वेळेस उत्तर यापैकी नाही हे सुद्धा उत्तर असू शकतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे यापैकी नाही उत्तर कधी नसतं असं आपल्याला वाटू देऊ नये. तर त्या अनुषंगाने ऑप्शन 3 जानेवारी करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जनगणना दर किती वर्षांनी होते? 1 5 वर्षांनी, 2 10 वर्षांनी, 3 20 वर्षांनी,
4 50 वर्षांनी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 10 वर्षांनी करेक्ट उत्तर होय. जनगणना किती वर्षांनी होते याचा अर्थ मानवाची जनगणना, माणसांची जनगणना ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रो जर पशुची जनगणना दर किती वर्षांनी होते असं जर विचारलं तर त्याचं उत्तर 5 वर्ष आहे. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली इथे संपते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. अत्यंत कमी दिवस आपल्या BEd CET राहिलेले आहेत. आपण प्रिपरेशनचा वेग वाढवावा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.